जत नगरपालिकेच्या तिसऱ्या पंचवार्षिक आणि दुसऱ्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने एकहाती सत्ता काबीज करत दणदणीत विजय संपादन केलाय। येथे डॉक्टर रवींद्र आरळी यांनी काँग्रेसच्या सुजय नाना शिंदे यांचा तब्बल 2496 मतांनी पराभव केला। राष्ट्रवादीच्या सुरेशराव शिंदे यांना मतदारांनी तिसऱ्या क्रमांकावर ठेवले। पालिकेत 11 जागेवर भाजपने यश संपादित केले। तत्कालीन ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच भाजपने शहर काबीज केलेला आहे। या ऐतिहासिक विजयानंतर जत शहरात भाजपने मोठा विजयोत्सव साजरा केला। दरम्यान मतदारांनी अनेकांचा अंदाज धुळीस मिळवत जत पालिकेत भाजपला 11, काँग्रेसला 8, राष्ट्रवादी एपी गट 3 तर एक अपक्ष असा कौल दिलाय। या विजयानंतर बोलताना आमदार पडळकर म्हणाले, जतच्या जनतेने विकासाला साथ दिली आहे। आम्ही निवडणुकीत ब्ल्यूप्रिंट जनतेसमोर ठेवली होती, ती लोकांना भावली आहे। जनतेने प्रथमच इतकं मोठं यश भाजपला दिलंय। निवडणुकीत दिलेले प्रत्येक वचन 5 वर्षात पूर्ण करू। तसेच आजपासून विरोधाचे राजकारण संपले। विरोधी विजयी उमेदवारांनीही शहराच्या विकासासाठी एकोप्याने काम करण्यास साथ द्यावी असं आवाहन केलं। लोकांना मान्य झाले, लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान दिलं। मी जत शहरातल्या मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला आणि तुम्हाला मी हाच शब्द देईन की आम्ही जो शब्द निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ब्ल्यूप्रिंटच्या द्वारे जो शहरातील मायबाप जनतेला दिलाय तो एक न एक शब्द पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार। डॉक्टर आरळी साहेबांच्या विजयानं, आमच्या नगरसेवकांच्या विजयानं जत शहराचा संपूर्ण कायापालट होणार याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय। प्रस्थापित राजव्यवस्थेला लोकांनी नाकारलंय, पैशाचं राजकारण लोकांनी नाकारलंय। जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी यांनी खूप लक्ष जत नगर परिषदेच्या निवडणुकीकडे दिलं होतं, त्यांना लोकांनी चपराक दिलेले आहे। आमचे जे उमेदवार निवडून आले त्यांचं अभिनंदन। आमच्या विरोधी पार्टीतले जे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून आले त्यांचं सुद्धा अभिनंदन। त्यांना आव्हान आहे की आता जतच्या विकासासाठी आपण सगळेजण शहरामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया। विकासाच्या कामासाठी तुम्ही आमच्या सोबत या। निवडणूक झाली, आज विषय संपला। आता इथून पुढं शहराचा विकास हाच आपल्या सर्वांचं उद्दिष्ट असलं पाहिजे, आपल्या सर्वांचं ध्येय असलं पाहिजे। सर्वात जास्त अभिनंदन मी गौतम आयवळे यांचं करेन। एका उपेक्षित समाजातला, एका छोट्या समाजातला माणूस एका प्रस्थापित पुढाऱ्याच्या मुलाच्या विरोधात उभा राहतो, प्रस्थापित व्यवस्था उद्ध्वस्त करतो। एका बाजूला सत्ता आहे, 12 महिने ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते, ज्याच्या घरांमध्ये नातेवाईकाच्या मध्ये 40-40 वर्ष सत्ता ठाण मांडून बसली आहे, अशा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये एका मायनर समाजातला मुलगा लढला आणि तो 160 मतांनी निवडून आला। डॉक्टर आरळी साहेब निवडून आले, त्याचा मला जितका आनंद आहे त्याच्यापेक्षा काही पट आनंद हा एक सामान्य घरातला पोरगा निवडून आला। त्यामुळं इथलं राजकारण पूर्णपणे बदललंय। पुढाऱ्यांनी आता समजता कामा नये की आम्ही म्हणू तशाच पद्धतीने लोकांना वागावं, आम्ही बोलेल त्या पद्धतीनेच त्यांनी वागावं, अशी परिस्थिती आता जतची राहिलेली नाही। आणि आम्हाला आनंद याचा आहे की पहिल्यांदा भाजपाची सत्ता ही जत शहरामध्ये आली आहे। आमच्या आटपाडीमध्ये पण तिथल्या मायबाप जनतेने आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आणि खालचे 7-8 उमेदवार निवडून दिलेले आहेत। तर आता आमची जबाबदारी वाढली आहे, डॉक्टर आरळी साहेबांची जबाबदारी वाढली आहे, त्यांच्या टीमची जबाबदारी वाढली आहे। आता पत्रकार मित्र आणि गावातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन पूर्ण शहराचं परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून पुढची 5 वर्ष आम्ही राजकारण करू। कुठलंही राजकारण अडवाडवीचं होणार नाही, जिरवाजिरवीचं होणार नाही। आजपासून पुढं एकदम चांगल्या पद्धतीचं राजकारण व्हावं असा प्रयत्न आम्ही करू। विरोधकांनी